अलोरा विभागात अनेक प्रकल्पग्रस्त राहतात. अनेक वर्ष त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. पुन्हा इथे अनधिकृत बांधकामचा जो प्रश्न आहे तो सुद्धा ऐरणीवर आलेला आहे. तर नेमकी शिवसेनेची त्या संदर्भात काय भूमिका आहे? शिवसेना ही कायम भूमिपुत्रांबरोबर राहिली हे आहे, संघटना आहे. आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही त्यासाठी लढा देण्याची शिवसेना सज्ज आहे आणि त्याकरता आम्ही कायम प्रयत्नशील राहिलेलो आहे. राहिला विषय बांधकामांचे अनधिकृत बांधकामांचा विषय, कारण की ही जी बाजारपेठ आहे ही प्रकल्पाने तेव्हा कोयना प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांसाठी वसवलेली बाजारपेठ आणि त्यावेळेला प्रकल्पाने ह्या मोकळ्या जागा भूभाडेतत्वावर इथल्या लोकांना दिल्या, भूमिपुत्रांना दिल्या, अनेक व्यापाऱ्यांना दिल्या. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये अशी परिस्थिती की प्रकल्प जेव्हा खूप जोराने सुरू होता तेव्हा या ठिकाणी जे व्यापारी होते त्यांची राहण्याची अडचण होती. त्यावेळेला प्रकल्पाकडे विनंती करून प्रकल्पाकडे कॉलन्यांमध्ये तरी जागा नसायची. त्यानंतर काही बांधकाम वाढी जिथं आहेत त्या जागेत थोडं वाढीव बांधकाम झालं. अशी जी वाढीव बांधकामं आहेत तर ती बांधकामं मध्यंतरी शासनाने निष्क्रिय दावे अनवैतिक कामं ते लिगलाइज करून, म्हणजे भाडेतत्वावर, म्हणजे लिगलाइज म्हणजे नावावर नाही, भाडेतत्वावर त्यांना भाडे आकारून वगैरे त्यांना दंडात्मक कारवाई करून त्यांच्या नावाने त्यांना ते देत होते भाड्याने. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये कोयना प्रकल्प व ते कोयना धरण व्यवस्थापन विभाग हा जो होता किंवा कोळकळ धरण व्यवस्था विभाग होता तो बंद झाला आणि हे पूर्ण जे शासनाला जे जॉईंट होतं ते महामंडळाकडे वर्ग झालं आणि ह्या सगळी प्रक्रिया थांबली. त्यामुळे ही जी बांधकामं जी भाडेतत्वाची आकारणी थांबली आणि त्यामध्ये काही कारवाई सुरू झाली ती मध्यंतरी आम्ही सन्माननीय पालकमंत्री असतील, सन्माननीय विखे पाटील असतील यांच्या माध्यमातून तो विषय आपण थांबवलेला आहे आणि लवकरच ती प्रक्रिया आपण पूर्ण करू आणि त्यामुळे कोणत्या प्रकारचा अन्याय त्या लोकांवर होणार नाही. दुसरा विषय, आमच्या आलोरे वसाहतीमधील जे कर्मचारी ज्यांच्या 3-3, 4-4 पिढ्या ह्या वसाहतीमध्ये गेल्यात, अशी काही मंडळी त्या ठिकाणी राहतात, त्यांच्यावर पण जी कारवाईचा बडगा शासनाने जो उगारला होता तो पण आपण या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विखे पाटलांच्या आपण विनंती करून तोही आपण थांबवलेला आहे. आपलं संघटन कौशल्य नेहमीच कौतुकास्पद असतं आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपण एकाच घरातून 2 उमेदवारी आहेत. याची काही किनार लाभले का किंवा आपल्यापासून काही सहकारी थोडेसे दूर गेले त्या इलेक्शनमध्ये, त्याचा काय फरक पडेल? आता त्याला जोडून बोलतोय की विरोधक त्याचं भांडवल करू शकतात किंवा करतायत की एकाच घरात दोन हा विषय कसा आहे की जिल्हा परिषदेची उमेदवारी आम्ही लढणार नव्हतो. म्हणजे कसं आहे की मी पंचायत समितीसाठी इच्छुक होतो आणि पंचायत समितीच लढणार होतो. परंतु आमच्या या विभागाच्या ज्या पक्ष आमच्याकडे पद्धत आहे की विभागातले जे उमेदवार येतात ना, विभागामधून इच्छुकांची नावं घेतली जातात, विभागात त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि विभागातले पदाधिकारी, शक्यतो विभागातल्या पदाधिकाऱ्यांच्या एकमताने उमेदवार दिला जातो. आणि तशा प्रकारच्या अनेक बैठका झाल्या. आम्ही देखील अनेक ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांच्या घरात जात होतो की बाबा तुमच्या घरातून महिला उमेदवार आहे तुम्ही द्या. परंतु तशा प्रकारचा सक्षम उमेदवार संघटनेला न मिळाल्यामुळे, आणि मी शेवटी संघटनेचा आदेश मानणारा आणि संघटनेच्या आदेशास जाणारा कार्यकर्ता आहे, ते सन्माननीय पालकमंत्री सामंतसाहेब असतील, सन्माननीय चव्हाणसाहेब असतील, या सगळ्यांच्या आदेशानुसार ही सीट आम्ही घेतली. कारण की जर आपल्याला या ठिकाणी जिंकायचं असेल तर त्या पद्धतीने आपल्याला चांगला उमेदवार, सक्षम उमेदवार देणं गरजेचं आहे आणि सर्व विभागातल्या पदाधिकाऱ्यांच्या एकमताने, त्यांच्या विनंतीने. कारण की आपल्या इथले आमचे विभाग प्रमुख असू दे, उपविभाग प्रमुख असू दे, शाखा प्रमुख असू दे, यांनी वारंवार आमच्याशी विनंती केली की विनोद दादा या ठिकाणी आपल्याला तुमच्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही उमेदवारी द्या, तरच आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लढत देऊ शकतो आणि त्या पद्धतीने सक्षम उमेदवार आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही दोन्ही ठिकाणी लढतोय.